आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराडच्या 6 पदरी उड्डाणपुलावर कोयना नदीनजीक जाण्यासाठी व उतरण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या 2 जुन्या कोयना पुलावरील काम अद्याप न झाल्याने पावसाळ्यात वाहनधारकांची फसगत होताना दिसत आहे। सध्या कोयना पुलावर काम सुरू करण्यात आले असून पावसामुळे काम रखडले जात आहे। पुणे बाजूकडून वारुंजी पुलावरून थेट जुन्या कोयना पुलावरून उड्डाण पुलावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी असणारा जुना पूल व उड्डाण पुलावरून थेट कोयना पुलावरून पुणे बाजूकडे जाण्यासाठी असणाऱ्या कोयनेच्या जुन्या पुलावरील मार्ग आहे। मात्र या दोन्हीही जुन्या कोयना पुलावरील अपूर्ण कामामुळे संपूर्ण वाहतूक ही 2 जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांसाठी झालेल्या 2 नव्या कोयना पुलावरून जात असताना वाहनधारकांची कसरत होत आहे। आज मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी घेतलेले हे दृश्य आपण पाहू शकता। सध्या जुन्या कोयना पुलाच्या शेवटच्या भागावर डांबरीकरणासाठीचे काम सुरू आहे। सध्या या नवीन 6 पदरी उड्डाण पुलावरून केवळ दिवसा सर्व प्रकारची वाहने धावत आहेत।